नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। भागामध्ये आपले उमेदवार सौभाग्यवती अनिता कोळेकर, त्याचबरोबर संतोष जाधव आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या प्रचारासाठी म्हणून उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब, आदरणीय गणपतराव दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अशोकराव कोळेकर साहेब, शैलेश चौगले, त्या ठिकाणी खास करून त्या निवडणुकीमध्ये हिरिरीने सहभाग घेणारे संजय चौगले असतील, अल्ताफ मुल्ला, शकील चिकोडे, राजू दुधगावे आणि सगळेच तुम्ही जणू निवडणूक आपलीच आहे असं समजून ज्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार यंत्रणा राबवलाय, तुम्ही सगळेच बंधू भगिनींनो, वेळ आपल्याकडे आता थोडा राहिलेला आहे आणि या भागामध्ये असणारी ही जी झोपडपट्टी आहे, तिथले प्रश्न आहेत, या संदर्भामध्ये संतोषने आणि कोळेकर साहेबांनी बरेचसे प्रश्न मांडले। नगरपालिकेच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न यापूर्वी झालेला नाही आणि आता या नवीन लोकांना सुदर्शन कदम सारखा एक चांगला हरवणारी, ज्याच्याकडं नगरपालिकेला आणि जयसिंगपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता आहे, कुवत आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जर का बहुमतानं आपण नगरसेवक निवडून दिले तर निश्चितच चेहरामोहरा बदलू शकतो याची मला खात्री आहे। कारण त्यांच्या पाठीमागे बंटी पाटील साहेब, मी, गणपतराव दादा, माधवराव गाडगे अशी माणसं आहोत आणि तो बदल होऊ शकतो। तो घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे। तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये आला। खरं तर हे एवढ्या समस्या झालेल्या आहेत, प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न आहे, बाकीचे प्रश्न आहेत, पण त्यांच्या हातनं आश्वासनाशिवाय आपल्याला काही मिळालेलं नाही। काय यापूर्वी ते जेव्हा स्वतः आरोग्य राज्यमंत्री होते त्यावेळी कोरोना काळामध्ये आपल्या किती लोकांच्यावर उपचार केले हे एकदा त्यांनी सांगावं। उलट काही आमच्याकडे हातात नसताना इथं जयसिंगपूर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जे आपण कोविड सेंटर सुरू केलं, दत्त कारखान्यावर दादानी चालू केलं, इथं जयसिंगपूर कॉलेजवर आम्ही 750 रुग्णांच्यावर उपचार केले। त्यातले 11 रुग्ण असे होते की खाजगी दवाखान्याने नाकारलेले होते, जगत नाहीत म्हणून, पण त्या 11च्या 11 लोकांना जीवदान द्यायचं काम आम्ही त्या काळामध्ये केलेलं आहे। आरोग्य मंत्र्यांनी त्यावेळी काय केलं, फक्त किट खरेदी करणं आणि बाकीच्या वस्तू खरेदी करणं आणि याच्यात भ्रष्टाचार करण्या व्यतिरिक्त यांनी काही केलेलं नाही। तेही सगळं आम्ही बाहेर काढणारच आहे, परंतु या अशा जेव्हा संधी होती, जेव्हा अधिकार होते, त्यावेळी जर ते काही करणार नसतील आपल्यासाठी, तर आता काहीतरी भूलथापा देत असतील तर त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, हे समजून घ्या। सुदर्शन कदमांना आपण बहुमतानं त्यांना बहुमत मिळेल, कारण मागच्या वेळी नीता मानेंना आपण निवडून दिला, पण बहुमत नसल्यामुळं बऱ्याचशा मर्यादा पडल्या। आता सुदर्शन कदमांना बहुमत देऊन आपण नगराध्यक्ष करूया, निश्चितच याच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो बदल आम्ही घडवून आणणार आहोत आणि यासाठी सगळ्यांनी साथ द्या एवढीच विनंती करतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून आज उद्या डोळ्यात तेल घालून याच्यामध्ये बदल होऊन द्यायचं नाही। कुणी जातीचं कार्ड घेऊन फिरल, कुणी अजून कशाचं कार्ड घेऊन फिरल, याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। ज्यावेळी आपण अडचणीत येतो, ज्यावेळी आपण संकटात येतो, त्यावेळी ना आपल्या जातीचे लोक येतात, ना आपण ज्यांच्या आमिषाला बळी पडलेला असतो ते आपल्या मदतीला येतात। मदतीला तेच येतात जे जीवाभावाचे असतात, जे नेहमी आपल्याबरोबर असतात आणि म्हणून अशा बरोबरच आपल्याला राहायचं आहे। एक फोन केला तर कोळेकर साहेब धावत येतात, एक फोन केला तर संतोष जाधव पळत येतोय आणि आमचे सुदर्शन कदम तर काय नारदासारखा सगळीकडे संचार त्यांचा असतो, सतत ते नेहमी त्यांचं धोरणच आहे। टक्केवारी मुक्त नगरपालिका करणं हे त्यांचं ध्येय आहे। आता सध्याच्या कारभारात टक्केवारी युक्त नगरपालिका आहे। लेखी दिले आम्हाला म्हणावं, असं लेखी दिलेलं आहे, असं कोण देतंय का हो? लेखी अफिडेव्हिट करून त्यांनी दिलेलं आहे। तेव्हा अशा माणसावर जो पूर्वी कधी काळी झोपडपट्टीमध्ये राहिलेला होता, पिगमी गोळा करता करता
जयसिंगपूर शहराच्या गल्लीबोळामध्ये फिरलेला आहे. त्यानं जयसिंगपूर शहरातलं दारिद्र्य बघितलेलं आहे, जयसिंगपूर शहरातल्या अडचणी बघितलेल्या आहेत, महिलांच्या समस्या बघितलेल्या आहेत. आणि तो माणूस जेव्हा अधिकार पदावर जाईल तेव्हा निश्चितच तो बदल घडवेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून सुदर्शन कदमांना आपल्याला निवडून आणायचं आहे, अनिता कोळेकरांना निवडून आणायचं आहे, संतोष जाधवांना निवडून आणायचं आहे. आणि त्याचबरोबर बाकीचे जे काही आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये आपल्या आघाडीचे उमेदवार आहेत ते सगळे निवडून आणायचे. कारण मगाशीच मी सांगितलं की आपल्याला बहुमताची गरज आहे आणि ते बहुमत तुम्ही मनात आणलं तर सगळेजण आम्हाला देऊ शकताय. मगाशी मंत्री पाटील साहेब म्हणाले की त्यांना अनेक वर्ष संधी दिली, आता एकदा संधी आमच्या आघाडीला देऊन बघा की तुम्ही काय करताय, आमच्या आघाडीला जवळ आणून ठेवताय आणि बहुमतापासून 1 किंवा 2 नगरसेवक आम्हाला कमी पडतात आणि मग काय होत नाही. तेव्हा मागच्या वेळी दादा आमच्याबरोबर नव्हते, आता दादा आमच्या बरोबर आहेत. त्यामुळं बेरीज वाढलेली आहे, बाकीचे आहेत ते सगळे आहेत. तेव्हा आता या आत्मविश्वासानं या निवडणुकीला सामोरं जाऊया की ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. आणि ही सुद्धा कशासाठी तर नुसतं निवडणूक जिंकायची नाही, जयसिंगपूर शहरातल्या लोकांना तर चांगला विचार द्यायचा आहेच, पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळामध्ये न्यायचे आहेत आणि ते विचार जिवंत ठेवायचे आहेत. त्यासाठी ही निवडणूक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.